त्यावेळेला शारीरिक छळ कसा करायचा, मानसिक छळ कसा करायचा बंडखोरांचा. तर त्या आईच्या आणि भाऊजाईच्या स्थानांना त्यानं तुंबड्या लावल्या. कुणी? या अमृत भटनं अत्यंत मुत्सद्देगिरीनं एक चाकू त्या भाकरीच्या त्या पापुद्र्यामध्ये असा घालून दिला. तर कोणाच्याही लक्षात येणार नाही. हा समाज जो आहे यांनी बरीचशी बंड किंवा उठाव केलेले आहेत ना, म्हणजे राघोजींच्या पूर्वीही उठाव झालेले आहेत. ज्यावेळेला वासुदेव बळवंत फडके 3 वर्षाचे होते, बालक, त्यावेळेला हे फाशीवर गेलेले. मग इंग्रजांना किंवा त्यावेळेसच्या मुंबई सरकारला वगैरे कसं कळलं राघोजींविषयी आणि त्यांनी मग काय पावलं काही उचलली? भीमाशंकरच्या जंगलामध्ये 11 पोलिसांची यांची चकमक झाली. त्या 11पैकी 8 जणांना यांनी कंठस्थान घातलं आणि 3 सोडून दिले. आणि जे 3 सोडून दिले त्यांना सांगितलं की तुमच्या साहेबाला जाऊन सांगा की काळ्यांना पाठवू नको, गोऱ्यांना पाठव. जो शेतसारा आहे तो आमच्या माणसांकडे द्या, तो ब्रिटिशांना द्यायचा नाही. म्हणजे एक प्रकारे पर्यायी सरकार. हो. त्यांना ठाण्याच्या तुरुंगामध्ये ब्रिटिशांनी फाशी दिलं. त्याच्यानंतर मग त्यांचं काही समाधी वगैरे कुठं आहे की कसं? फासावर जाण्याच्या अगोदर तो त्या अधिकाऱ्याला म्हणाला की मला फासावर देऊ नका, मला वीरासारखं मरण द्या. एक तर माझा तलवारीनं शिरच्छेद करा, नाहीतर माझ्यावर गोळी चालवा, पण वीरासारखं मरण द्या. इंग्रजांचं राज्य जेव्हा महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आलं ना, म्हणजे 1818ला पेशवाई किंवा मराठेशाही संपल्यानंतर, तेव्हा या इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध अनेक लोकांनी, अनेक वीरांनी उठाव केले. त्याच्यामध्ये मग उमाजी नाईक असतील, राघोजी भांगरे असतील किंवा वासुदेव बळवंत फडके यांचे उठाव महाराष्ट्रातले मोठे. आता उमाजी नाईकांविषयी किंवा वासुदेव बळवंत फडकेंविषयी एक वेळ आपल्याला माहिती असतं, पण राघोजी भांगरे हे एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व, खूप मोठे क्रांतिकारक वीर पुरुष, ज्यांनी आदिवासी असणाऱ्या महादेव कोळी समाजाची मूठ बांधली, अनेक मंडळी संघटित केली आणि मोठे उठाव हे महाराष्ट्रामध्ये केले. साधारणतः 1840-50च्या त्या काळामध्ये इतके मोठे ते उठाव होते की अगदी इंग्रज सरकारला सळो की परो कळून त्यांनी सोडलं आणि अगदी इंग्लंडपर्यंत त्या नावाची चर्चा झाली. असं एक दुर्लक्षित व्यक्तिमत्व. आणि राघोजी भांगरेंविषयी अनेक इंटरेस्टिंग किस्से आहेत जे खरं तर एखाद्या चांगल्या कादंबरी किंवा एखाद्या वेबसिरीजचा विषय ठरू शकतील. अशा अनेक अज्ञात त्यांच्या आयुष्यातल्या घटनाप्रसंगाविषयी, त्यांच्या कार्याविषयी आणि एकंदर त्या व्यक्तिमत्वाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत इतिहास अभ्यासक, लेखक आणि संपादक प्राध्यापक विठ्ठल शेवाळे सर. सर, स्वागत आहे तुमचं लगावबत्तीमध्ये. मी सरांची ओळख करून देईल. विठ्ठल शेवाळे सर हे इतिहास अभ्यासक आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत. तसे ते प्राध्यापक, ते अहिल्यानगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे आहेत. अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली, अनेक ठिकाणी व्याख्यानं त्यांनी दिली. इतिहासाबरोबर पर्यावरणाचे ते सुद्धा अभ्यासक आहेत. आणि उज्ज्वल उद्यासाठी नावाचं एक त्रैमासिक सरांनी सुरू केलं 12-13 वर्षांपूर्वी. त्याच्या माध्यमातून संगमनेर आणि अकोले भागातला स्थानिक इतिहास समोर आणण्यासाठी ते प्रयत्न करतात. अनेक विषयांवर त्यांनी लिहिलं, इतरांनाही लिहितं केलं आणि खूप नवनवीन विषय हाताळले. म्हणजे लोकल हिस्ट्री किंवा स्थानिक भागामध्ये कोणाला काम करायचं असेल ना, तर शेवाळे सरांचं काम एक चांगलं आदर्श किंवा मुळातून बघण्यासारखं आहे. तर ते करत असताना कुठेतरी अकोल्याच्या त्या सगळ्या सह्याद्री पर्वतरांगेमध्ये कळसुबाई, हरिश्चंद्रगड, रतनगड, तिथं महादेव कोळी समाज आणि त्यांचे क्रांतिकारक राघोजी भांगरे, त्यांच्यावर पण त्यांनी 2 विशेषांक सरांनी केले. सरांचा त्याच्यावर बराचसा अभ्यास आहे. तर आज त्याच्याविषयीच आपण सरांशी संवाद साधणार आहोत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे लगावबत्ती पॉडकास्टमध्ये. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे, आता राघोजी भांगरेंच्या उठावाकडे आपण येणारच आहोत. इंग्रज काळातलं ते खरं म्हणजे फार मोठं आद्य क्रांतिकारक. पण आधी पार्श्वभूमी बघताना राघोजी भांगरेंचा जो महादेव कोळी समाज, तो त्याच्याबद्दल आम्हाला सांगा, किंवा राघोजींच्याही आधी काय त्या समाजाने, तो कुठं कुठं महाराष्ट्रामध्ये आहे? खरं तर महादेव कोळी ही एक कोळ्यांमधली उपजात आहे. अच्छा. महादेव कोळी समाजामध्ये जसे या कोळी समाजामध्ये जसे महादेव कोळी आहेत, तसे मल्हार कोळी आहेत, त्यांचं ढोर कोळी आहेत, मच्छमारी करणारे कोळी आहेत, त्याचप्रमाणे पानभरे कोळी आहेत. तर अशा या उपजाती आहेत कोळ्यांमधल्या. परंतु सह्याद्रीच्या मुख्य डोंगर रांगेत प्रामुख्यानं जिथं जंगल विभाग आहे, तिथं हे महादेव कोळी आहेत
किंवा ज्याला पूर्वी अपरांत असं म्हणायचे, म्हणजे सह्याद्रीची मुख्य रांग हां. आणि अरबी समुद्र यांच्या मधला जो पट्टा आहे हां. त्याही ठिकाणी महादेव कोळी मोठ्या प्रमाणात आहे. अच्छा. ही एक प्राचीन जमात आहे खरं, बरं. नुसती प्राचीन नाही तर याला एक वेगळी संस्कृती आहे. आणि खरं म्हणजे हे मूळ आदिवासी आहेत, ज्याला आदिवासी आपण म्हणतो. यांना वनवासी म्हणणं हे खऱ्या अर्थानं चूक आहे, कारण वनवासी आपण कोणाला म्हणतो, जो पोरका आहे, ज्याला कुणी वाली नाही आहे, त्यांना वनवासी म्हणतो. म्हणजे हे नुसते वनवासी, हे आदिवासी आहे, मूळचे इथले लोक आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की रामायण ज्यानं लिहिलं ते वाल्मिकी ऋषी म्हणजे कोळीच आहेत. हो. कोळी समाजाचा हा फार पूर्वीचा जुना इतिहास आहे. हे अत्यंत शूर, धाडसी, निष्ठावान, निसर्गावर प्रेम करणारे असे हे लोक महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात. आणि त्यांची मोठी एक संस्कृती आहे. याशिवाय आपल्याला हेही दिसतं की जव्हारचे जे मुकणे राजे होते हे कोळी समाजातले होते. आणि ही परंपरा 14व्या शतकापासूनची. हो, त्यांचा इतिहास. आणि आजही त्याचा प्रभाव आपल्याला या जव्हार आणि इतर भागामध्ये जाणवतो. तर अशा या डोंगर रांगामध्ये राहणारे अत्यंत चिवट अशा प्रकारचे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणारे असे हे लोक म्हणजे महादेव कोळी. तो कुठे आहे आणि तो समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये साधारणतः अहिल्यानगर आत्ताचं, हां, त्याच्यानंतर पुणे जिल्हा, ठाणे जिल्हा, हां, या जिल्ह्यातल्या डोंगर रांगांमध्ये तो वास्तव्य करून होता. शिक्षणामुळं काही लोक नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये आले, हा वेगळा भाग. पण हा प्रामुख्यानं शेती करणारा, शेतीशी संबंधित असा, आणि हा सगळा भाग डोंगराळ भाग जो आहे, इथं पाणी नाही, त्यामुळं शेती जी आहे ती जिरायती या लोकांची. आणि छोटी छोटी शेती, विशेषतः भात, खाचरं वगैरे, म्हणजे भाताचं उत्पादन पूर्वीच्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात, आता पावसाचं प्रमाण तिथेही कमी झालं. तर असा हा, आणि थोडंसं शिकार करणारा असा हा सगळा समाज आहे. हां. तुम्ही जव्हारचं चांगलं सांगितलं खरं. म्हणजे जव्हारच्या मुकण्यांचं संस्थान म्हणजे शिवपूर्वकालीन काळातले ते एक राजे, ते मोठं संस्थान होतं. तो एक चांगला इतिहास आहे. हा समाज जो आहे यांनी बरीचशी बंड किंवा उठाव केलेले आहेत ना, म्हणजे राघोजींच्या पूर्वीही उठाव झालेले आहेत. अगदी म्हणजे त्याचा कालावधी नक्की असा सांगता येणार नाही, किंवा निदान मला तरी माहीत नाही. परंतु खेमा नाईक हा जो कोळी होता, कोळी समाजातला एक, त्यानं नेतृत्व केलं आणि मोगलांच्या विरुद्ध त्यानं फार मोठं बंड केलं होतं जुन्नर भागामध्ये. बरं. आणि मोगलांनी मग या सगळ्या बंडखोरांना पकडून, जवळजवळ 1600 बंडखोरांना पकडून त्यांचा शिरच्छेद केला. आणि शिवनेरीवर त्यांचं काळा चौथरा म्हणून जो एक भाग आहे, तो त्यांच्या बलिदानाची तिथं साक्ष देतोय. म्हणजे शिवकाळाच्या अगोदरपासून सुद्धा यांची ही लढाऊ परंपरा ही पुढं चालली. बरं, एवढंच नाही तर जावजी बांबळे हा आंबेगाव भागातला जो एक बंडखोर होता. म्हणजे त्या काळामध्ये बंडखोरी करायची तर ती सत्तेसाठी, म्हणजे आपलं उपद्रव मूल्य हे दाखवून द्यायचं आणि त्या मोबदल्यामध्ये एखादं पद किंवा एखादं वतन घ्यायचं, साधारणतः अशा प्रकारचं सूत्र होतं. जावजी बांबळेंनी याच पद्धतीनं साधारणतः 1700च्या शेवटच्या दशकामध्ये बंड केलं. आणि आंबेगाव तालुक्यामध्ये कोतवाली त्याला त्यातून मिळाली. पुढं इकडं पेशव्यांच्या काळामध्ये सगळे अस्थिरता माजली दुसऱ्या बाजीरावाच्या काळामध्ये, आणि त्याचा गैरफायदा घेऊन किंवा त्याचा फायदा घेऊन त्यानं राजूर भागातल्या 60 गावांची कोतवाली मिळवलेली होती. आणि असा जावजी बांबळे त्यानं बंड केलं. पण ते बंड अर्थातच एक ज्याला स्वतःच्या फायद्यासाठी काही मिळवणं हा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उद्देश होता. म्हणजे सर्वदूर सगळ्या समाजाला काहीतरी मिळालं पाहिजे असा काही दृष्टिकोन त्या काळामध्ये नव्हता. या जावजी बांबळेच्या बंडानंतर वालजी भांगरेने बंड केलं. बरं. आता हे वालजी भांगरे जे होते अकोले तालुक्यातले देवगावजी. बरं. म्हणजे इकडं जावजीला ज्या पद्धतीनं बंड केल्यानंतर काही वतनं मिळाली किंवा कोतवाली मिळाली, तसं त्यालाही वाटत होतं की आपण बंड केल्यानंतर आपल्याला काहीतरी लक्ष दिलं जाईल आणि काहीतरी मिळेल. परंतु दुर्दैव त्याचं असं की त्यांनी जवळजवळ 1000 कोळी जमवले होते, बंड केलं पेशव्यांच्या विरोधामध्ये. पण हा जावजी बांबळे जो होता, ज्याला राजूरच्या 60 गावांची कोतवाली मिळालेली होती, त्याचा मुलगा होता हिराजी किंवा हिराजी. बरं. त्यानं त्याला पकडलं वालजीला.
अच्छा. आणि त्यानं त्याला पकडून राजूरच्या तिथं तोफेच्या तोंडी दिलं. बरं. म्हणजे खरं तर त्यावेळे तो वालजी जो होता त्याचं बंड हे अधिक थोडंसं व्यापक होतं, परंतु तरी देखील जावजी बांबळेला ही बंड शमवण्यासाठी जी काही जहागिरी किंवा कोतवाली दिली त्याच्या मुलानं ते बंड मोडलं वालजीचं. वालजीनंतर त्याचा पुतण्या जो रामजी भांगरे होता त्या रामजी भांगरेनं बंड केलं. ते अधिक विस्तृत आणि व्यापक होतं. बरं. रामजी भांगरेलाही कोतवाली मिळवायची होती आणि ती त्याला मिळाली. म्हणजे इकडं तुम्हाला माहिती असेल की बाजीरावाच्या शेवटच्या त्या कारकिर्दीमध्ये की सर्जेराव घाटगेंनी पुण्यामध्ये धुमाकूळ घातलेला होता. नाना फडणीसालाही तुरुंगात टाकलेलं होतं बाजीरावांनी. आणि एकूणच बेबंदशाही ज्याला आपण म्हणू अशा प्रकारचं वातावरण त्या बाजीरावाच्या काळामध्ये निर्माण झालेलं होतं. आणि त्या संधीचा आपल्याला फायदा मिळू शकतो असं रामजी भांगरेला वाटलं. आणि मग त्यानं ते बंड आणि त्याला आणखी साथीदार मिळाला तो गोविंदराव खाडे. बरं. आता हे गोविंदराव खाडे म्हणजे रतनगड जो किल्ला आहे अकोले तालुक्यातला अतिशय दुर्गम किल्ला आहे. अच्छा. आणि आता तो गिर्यारोहकांचं एक हरिश्चंद्रानंतर पसंतीचं ठिकाण झालेलं आहे. तर तो रतनगड किल्ला त्याचा किल्लेदार हा गोविंदराव खाडे होता. बरं. परंतु बाजीरावाच्या म्हणजे पेशव्यांच्या अस्तानंतर 1818 नंतर ब्रिटिश सत्ता आली. ब्रिटिशांनी पाहिलं की हे किल्ले हे या लोकांचं मर्मस्थान आहे. मग हे पहिले उद्ध्वस्त केले पाहिजेत. किल्ल्यांचं महत्त्व जर कमी केलं तर आपोआपच इथली जी स्थानिक सत्ता आहे हे दुबळे होतील. आणि म्हणून त्यानं त्याची किल्लेदारी होती काढून घेतली गोविंदराव खाडेंची. त्याचप्रमाणे तिथं जी काही माणसं नेमलेली होती नोकर म्हणून त्यांचे अधिकार कमी केले, त्यांनाही कमी केलं. त्यामुळे ते लोक बेरोजगार झाले. अच्छा. मग आता गोविंदराव खाडे त्याची किल्लेदारी गेलेली, तो रामजी भांगरेला येऊन मिळाला. जे लोक बेरोजगार झालेले होते ते नुसतं शेतीमध्ये कुटुंब चालवणं अवघड होतं, कारण त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं बागायत नव्हतं आणि फक्त खरीपाचं पीक यायचं पावसाळ्यामध्ये आणि शेती छोटी असायची लोकांची. मग त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर ही सगळी असंतुष्ट माणसं रामजी भांगरेला येऊन मिळाली. परंतु रामजी भांगरेला मॉन्किटॉश नावाचा जो अधिकारी होता तो अत्यंत मुत्सद्देव होता, इंग्रज अधिकारी होता, हुशार होता, तो कल्पक होता. त्यानं या लोकांचे म्हणजे बंडखोरांचे पानं उठे हे कुठं पाणी पिण्यासाठी जातात, यांच्या लपण्याच्या जागा कुठे आहेत, यांना मदत करणारे लोक कोण आहेत, ही सगळी बारकाईनं त्यांच्या वाटा आडवाटा हे सगळं त्यांनी माहिती मिळवली. तो अत्यंत चिवट असा अधिकारी होता. आणि ती सगळी माहिती मिळवून त्यांनी या सगळ्या बंडखोरांची नाकेबंदी केली. बरं. आणि त्याच्यानंतर मात्र रामजी भांगरे हे पकडले गेले, गोविंदराव खाडे पकडले गेले. परंतु रामा किरवा नावाचा एक अत्यंत शूर, धाडशी आणि बलदंड असा सेनानायक होता त्यांच्यातला, तो पसार झाला. या दोघांवर खटला चालवला. यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, म्हणजे रामजी भांगरे आणि गोविंदराव खाडे. आणि रामा किरवा जो होता त्यालाही नंतर पकडलं, त्याचे बंडखोर पकडले आणि एक दहशत बसावी बंडखोरांवर म्हणून नगरच्या किल्ल्यामध्ये उघड्यावर त्याला फाशी दिलं. फाशी देण्यात म्हणजे ही 1829ची घटना आहे. 1800 म्हणजे रामा किरवा 29-30ची घटना आहे. 1800 रामा किरवा हा तसा पहिला हुतात्मा म्हणायला पाहिजे, कारण त्याला उघड्यावर फाशी यासाठी दिली की सगळे बंडखोर कैद केलेले ते समोर बसवले, त्याच्यासमोर काही इतरांना दहशत बसेल. परंतु तसं काही झालं नाही. रामजी भांगरे आणि गोविंदराव खाडे आणि सगळी ती बंडखोर मंडळी यांना अटक केल्यानंतर आता बंड शांत होईल असं ब्रिटिशांना वाटलं. परंतु रामजीचे चिरंजीव, रामजीचा मुलगा राघोजी भांगरे, खरं म्हणजे 29च्या दरम्यान यांना अटक झाली, जन्मठेप झाली, त्यावेळेला त्यांचं वय 10-11 वर्षाचं काहीतरी असेल. परंतु झालं असं की यांना जी पाटीलकी होती रामजी भांगरेंना, ते देवगावचे पाटील होते, ती पाटीलकी या मुलाला दिली राघोजीला, परंतु कोतवाली मात्र दिली नाही. आणि मग त्याच्यातून पुढं अनेक प्रश्न निर्माण झाले. आणि मग राघोजी तोपर्यंत ते लहानसेच होते, पोरगेसेच होते, परंतु तेही पुढं आलेले आपल्याला दिसतात.
म्हणजे पूर्वीची बंड अगदी पेशवाई मराठेशाहीच्या काळापासून जावजी बांबळे किंवा वालजी भांगरे, गोविंदराव खाडे आणि रामजी भांगरे. हो. रामजी भांगरे हे पण पेशवाईच्या शेवटचा काळ आणि इंग्रजांचा सुरुवातीचा काळ. बरोबर. तर त्या रामजी भांगरेंचे चिरंजीव होते. चिरंजीव म्हणजे राघोजी भांगरे होते. आणि म्हणजे मूळतःच ही लोक स्वातंत्र्यप्रिय होती. ही लोक बंड खरंच का करत होती? त्यामुळं बंड करायचं एक मुख्य कारण असं होतं की सुरुवातीच्या काळात आपल्याला चित्र असं दिसतं की म्हणजे या वालजीच्या किंवा अगोदर जावजी बांबळेच्या एकूण याच्यामध्ये किंवा इकडं पुणे जिल्ह्यामध्ये असे काही बंडखोर होते. तर त्यांचं प्रामुख्यानं आपल्याला वतन मिळालं पाहिजे, कारण एकूणच वतनाविषयी आकर्षण म्हणजे नुसतं मराठी समाजाचं नव्हतं, बाकीच्या समाजामध्ये सुद्धा त्याचं एक आकर्षण होतं आणि तो एक प्रतिष्ठेचा भाग होता की हा वतनदार आहे. म्हणजे पंचकृषीमध्ये त्यांचा दबदबा असायचा, त्यांना प्रतिष्ठा असायची आणि ती मिळवण्यासाठी ही बंड सुरुवातीची होती. परंतु राघोजीचं बंड हे पूर्णतः असं बदलत गेलेलं दिसतं आपल्याला, कारण राघोजीला सुरुवातीला पाटीलकी मिळाली इथपर्यंत बरोबर आहे, परंतु वडिलांची जी का कोतवाली होती ती मात्र त्याला न देता अमृतराव भट नावाचे कुलकर्णी होते, त्यांना ती ब्रिटिशांनी दिली. आणि हा अमृतराव भट जो होता ते काय असेल ते असो त्यांचं, परंतु यांच्या कुटुंबाचा म्हणजे राघोजीच्या कुटुंबाचा त्यानं फार छळ केला, त्याला फार त्रास दिला. म्हणजे पुढं घटना अशी घडली की राघोजीला मनोमन त्याची ही परंपरा त्याला माहीत असणारच आहे आणि आपल्या वडिलांनी काय केलं, त्यांना काय झालं हेही त्यांनी पाहिलेलं असणार. ही घाबरणारी लोकं नव्हती आणि संकटांना डगमगणारी लोकं नव्हती. ती आलेल्या प्रत्येक संकटाला सामोरं जाणं आणि धैर्यानं सामोरं जाणं आणि जी काही हालापेष्टा होतील ते सहन करणं हा त्यांचा स्वभाव होता. नाहीतरी निसर्गही जरी आपल्याला दुरून चांगला दिसत असला तरी त्यांचं एकूण जीवन खडतरच होतं. परंतु सुरुवातीच्या काळामध्ये कोतवाली आपल्याला मिळाली नाही याची कुठंतरी खंत ही राघोजीला नक्कीच असणार आहे. परंतु घटना पुढं अशी घडली की कोकणामध्ये कुठंतरी दरोडा पडला आणि अमृत भट हा जो होता की तो शोधतच होता यांना अटक कशी करता येईल, यांचा या कुटुंबाचा छळ कसा करता येईल. आणि मग त्यानं काय केलं की राघोजी जागेवर नव्हता, तिथं देवगावी नव्हता, त्यानं राघोजीची आई रमाई तिचं नाव आणि त्याची भाऊजाई त्याचे भाऊ ते तसं काय ते सरदार म्हणले म्हणजे आपल्याला जे प्रचंड मोठे वाडे आणि ते सगळं ऐश्वर्य असं काही त्यांचं नव्हतं. तसे गरीबच माणसं होती, सगळी साध्या घरामध्ये राहत होती. परंतु त्यांनी काय केलं म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यावेळेला शारीरिक छळ कसा करायचा, मानसिक छळ कसा करायचा बंडखोरांचा. तर त्या आईच्या आणि भाऊजाईच्या स्थानांना त्यानं तुंबड्या लावल्या. कुणी? या अमृत भटनं. आता तुंबड्या लावणं म्हणजे शरीराला प्रचंड वेदना देणं आहे, ती एक विशिष्ट पद्धत आहे तुंबड्या लावण्याची. आणि त्याचा भाऊ जो होता त्याच्या वृषणाला तुंबड्या लावल्या. अरे बापरे. आणि ही एक नामुष्कीची गोष्ट होती की बुवा आईचा छळ केला आणि कुठलाही जो काही मुलगा आहे तो आपल्या आईचा असा छळ सहन करूच शकणार नाही. आणि राघोजी तर मातृभक्त होता, त्याच्यामुळं त्याला ज्या वेळेला कळालं की अमृत भटने केलेलं आहे आणि त्याला आबाजी बांबळे नावाचा एक सहकारी होता त्या अमृत भटला, त्याच्यामुळं तो राघोजी नेहमी म्हणायचा का माझे 2 वैरी आहेत, एक म्हणजे अमृत भट अमृतराव भट आणि दुसरा आबाजी बांबळे, त्यामुळं मी यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि मग त्या आईच्या छळाचा बदला घ्यायचा. म्हणजे सुरुवातीच्या त्याच्या बंडाचं स्वरूप कसं होतं तर आईच्या आपल्या कुटुंबाच्या छळाचा बदला घेणं हे याचं स्वरूप होतं. आणि मग त्याला पकडलं तरी अमृतराव भटने राघोजीला पकडलं आणि तो तसा शरीरानं बलदंड होता, चपळ होता खूप. परंतु पळून जाऊ नये म्हणून त्यानं चांबड्याच्या वादीनं त्याचे हातपाय बांधून टाकले राघोजीचे आणि राजूरच्या तुरुंगामध्ये त्याला टाकलं. परंतु राघोजीची आई अत्यंत हुशार होती, तिनं पाहिलं होतं तिचा नवरा म्हणजे रामजी ही बंडखोर होते, त्यांनी काय हलापेष्टा सहन केल्या ते खरं म्हणजे या बंडखोरांच्या ज्या काही स्त्रिया होत्या
त्यांचं दुःख किंवा त्यांच्या वेदना अजून कुणी अशा समोर आणल्या नाहीत. म्हणजे बंडखोर तर सगळीकडे असे त्यांची पळापळच चाललेली असायची, धावपळच चाललेली असायची, धरपकड चाललेली असायची. आणि अशा वातावरणामध्ये कुटुंब चालवायची जबाबदारी या बायकांची असायची. परंतु त्याही नेटानं कुठल्याही प्रकारची खंत न बाळगता, दुःख न बाळगता त्या आपल्या नवऱ्यांना किंवा त्या बंडकऱ्यांना साथ देत होत्या. तर ही रमाई जी होती, या रमाईनं काय केलं की त्यावेळेला त्या बंडखोरांना भाकरी किंवा डबे हे घरूनच जायचे. डबे वगैरे हा प्रकार नव्हता, फडक्यातच भाकरी बांधून चटणी वगैरे काय ते द्यायचे. तर तिनं अत्यंत मुत्सद्देगिरीनं एक चाकू त्या भाकरीच्या त्या पापुद्र्यामध्ये असा घालून दिला, बरं, तर कोणाच्याही लक्षात येणार नाही. आणि मग तो ज्या वेळेला तिथं आतमध्ये त्याचा तो डबा किंवा ती भाकरी गेली, तर त्यानं त्या अतिशय खुबीनं त्या वाद्या वगैरे बांधलेल्या कापल्या आणि तिथून तो पसार झाला. आता तो जो पसार झाला त्याला जो मदत करणारा होता तिथं अधिकारी, तो जावजी बांबळे होता. आता तो अगोदरचा जावजी बांबळे वेगळा, वेगळा, आणि हे वालजीला पेशवाईतले वेगळे, हा, आणि हा वेगळा बांबळे वेगळे. हां, कारण त्यांचा कालखंड हा पूर्ण वेगळा आहे. तर त्यानं मदत केली असा वहीम एक प्रकारे त्याच्यावर ठेवला गेला. पण तो पसार झाला आणि मग मात्र त्यानं आपल्या वडिलांपासून जी काही प्रेरणा घेतली की नाही आता आपल्याला शांत बसून चालणार नाही, मग तरुण गोळा केले काही, आणि तरुण गोळा करून मग त्यानं आपल्या बंडाला सुरुवात केली. आणि ठिकठिकाणी छापे टाकणं. कसं होतं म्हणजे त्या बंडाचं स्वरूप नेमकं कसं आता होतं? पहिल्यांदा त्यानं काय केलं की आता त्याचा पहिला राग जो होता तो अमृतराव भटवर होता. हां, अमृतराव भट हा एक शासनाचाच अधिकारी आहे. अधिकारी. तो जरी देशी असला तरी अधिकारी आहे. म्हणून जे जे कुलकर्णी अधिकारी जे होते, जे या आदिवासींची पिळवणूक करत होते, ते लक्ष त्यानं केलं. दुसरी गोष्ट त्यानं असं पाहिलं की इंग्रजांनी काय केलेलं होतं की शेतसारा जो आहे त्याची पद्धत बदललेली होती. पूर्वी एका कुटुंबाकडे किती नांगर आहेत, त्या नांगरावर शेतसारा होता. एक नांगरावर 2 नांगर, 3 नांगर. परंतु तो इंग्रजांनी बदलला आणि त्याचं एकूण शेतीचं क्षेत्रफळ किती आहे त्याच्यावर शेतसारा बसवला. म्हणजे आता ती एकतर शेत सगळं कधी डोंगर पायथ्याचं असायचं, कधी बरड असायचं, कधी नापिकी असायची. आणि क्षेत्रफळ जरी जास्त असलं शेतीचं तरी तितकं धान्य निघेलच अशी काही खात्री नसायची. त्याच्यामुळं आणि परत इंग्रजांनी असं केलं की रोखीनं शेतसारा भरायचं. आता या लोकांकडे, गरिबांकडे कसले पैसे आलेत, रोख पैसे कसले आले त्यांचे. आणि मग पैसे नाहीत, शेतसारा तर दिलाच पाहिजे. मग काय करायचं, तर मग सावकाराकडून, वाण्याकडून कर्ज घ्यायचं. मग वाण्यांनी पाहिलं ही आपल्याला संधी आहे पैसे कमावण्याची. मग त्यांनी आवाच्या सवा व्याज लावायचं. यांना काही लिहिता वाचता येत नव्हतं. मग तिथं आकडा जो आहे त्या जे काही लिहून घेतलेले कागद असायचे त्याच्यावर काहीतरी वेगळाच टाकायचा किंवा 1 शून्य जादा टाकून द्यायचा. म्हणजे वाण्यांनी, मारवाड्यांनी असं शोषण सुरू केलं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, राजूरला त्यावेळेला 3च मारवाडी होते त्या काळामध्ये, पण ते जवळजवळ 40 गावांना हे असे कर्ज पुरवत होते. म्हणजे तुम्ही विचार करा किती मोठ्या प्रमाणात हे शोषण करत असतील आणि किती अवस्था त्याला कोळ्यांची बिकट झालेली असेल. मग कर्जबाजारी झालेले हे जे काही लोक होते त्यांना कर्ज, आता पैसे पाहिजे, मग पैसे कुठून आणायचे. मग त्यांनी राघोजीने एक युक्ती सुचवली की सावकार जे आहेत, सावकार म्हणजे कोणते, वाणी, मारवाडी वगैरे जे खेड्यापाड्यामध्ये होते यांच्यावर दरोडे टाकायचे. मग त्यांनी खेड्यापाड्यातल्या छोट्या छोट्या सावकारांवर दरोडे टाकायला सुरुवात केली आणि ते दरोडे टाकून पैसे मिळवायचे आणि इकडं कर्ज भरायचं, असा तो प्रकार सुरू झालेला. आता मग या लोकांनी सरकारकडे तक्रार केली की हे बंडकरी आमच्यावर दरोडे टाकतात. कान कापायला त्यांनी सुरुवात केलेली होती दरोडे या मारवाड्यांचं. त्यामुळं दहशत बसली. मग ती तक्रार झाल्यानंतर मग पोलिसांना पोलीस आले त्यांच्या मदतीला. मग यांनी पोलिसांना मारायला सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं 1843-44 दरम्यानची घटना आहे की 3 पोलिसांना यांनी बंडखोरांनी पकडलं
आणि जंगलामध्ये नेलं आणि क्रूरपणानं मारून टाकलं. दहशत का पोलिसांमध्ये दहशत निर्माण केली. नंतरच्या काळामध्ये तर त्याच वर्षी म्हणजे 1844च्याच दरम्यान भीमाशंकरच्या जंगलामध्ये 11 पोलिसांची यांची चकमक झाली. त्या 11पैकी 8 जणांना यांनी कंठस्नान घातलं आणि 3 सोडून दिले. आणि जे 3 सोडून दिले त्यांना सांगितलं की तुमच्या साहेबाला जाऊन सांगा की काळ्यांना पाठवू नको, गोऱ्यांना पाठव. अरे बाप. हां. आणि मग ते 3 आणि दुर्दैव असं आहे की हे जे 3 सुटले ना, सोडले त्यांना, तेच नंतर साक्षीदार झाले. शेवट जो साक्षी त्यांना फाशीची शिक्षा झाली 1848मध्ये शेवट, तर त्यावेळेला हे 3 साक्षीदार महत्त्वाचे ठरले आणि ते सोडले. एक प्रकारची म्हणजे राघोजींच्या दृष्टीनं चूक झाली. तर पोलिसांवर असा दहशत त्यांनी बसवली. बरे जे खबरे असतील म्हणजे इंग्रजांनी मग गावात प्रत्येक ठिकाणी कोण आहेत, कोण मदत करते यांना, या गावातले कोण लोक आहेत बंडकरी, ते माहिती काढायला सुरुवात केली. आणि त्याला कळालं, त्याचे खबरे असायचेच, ते जाऊन सांगायचे. मग त्याला ज्या वेळेला कळालं का हेही माणसं अमक्या गावातली ही खबर देतात, हे कळाल्यानंतर त्या खबऱ्यांनासुद्धा त्यांना एक आटा काढायचा, त्यांना खतम करायचं, त्यांचं किंवा पाय तोडून टाकायचे, अशी काहीतरी दहशत ती सुरू केली. म्हणजे सावकार किंवा मारवाडी वाणी यांचे नाक कान कापायचे, त्यांचे कागदपत्र घ्यायचे, ज्या चुकीच्या नोंदी त्यांनी केलेल्या होत्या त्या जाळून टाकायच्या, पैसे त्यांच्याकडून काय असतील ते सगळे घ्यायचे. नंतर तर त्यांनी असं सुरू केलं, म्हणजे बंडाचं स्वरूप कसं बदलत गेलेलं आहे पहा, की सारा वसूल करायचा तो इंग्रजांना नाही द्यायचा, अधिकाऱ्यांना नाही द्यायचा. त्यांनी गावोगावी दौंडी पिटवायची की जो शेतसारा आहे तो आमच्या माणसांकडे द्या, तो ब्रिटिशांना द्यायचा नाही. म्हणजे एक प्रकारे पर्यायी सरकारच ठिकठिकाणी असं या विशेषतः ग्रामीण भागामध्ये त्यानं सुरू केलेलं होतं. बरं, त्याचं बंड म्हणजे 43 नंतर जे आईन असं भरायला होतं जवळजवळ 45-46पर्यंत, की ठाणे, नाशिक, पुणे आणि आत्ताचं अहिल्यानगर म्हणजे त्यावेळचं अहमदनगर, हे 4 जिल्हे जे आहेत, या 4 जिल्ह्यामध्ये राघोजीशिवाय दुसरा बंडकरीच नव्हता. पण त्याच्या नावावर कुठेही म्हणजे कुणी सावकारांच्या लुटालूट करायचे, हे राघोजीचेच बंड आहे असं की आम्ही राघोजीचेच बंडकरी आहोत असे सांगायचे, असे प्रकार सुरू झालेले होते. म्हणजे खऱ्या अर्थानं एक दहशत या सगळ्या लोकांना, म्हणजे कोण ब्रिटिश अधिकारी, पोलीस, कुलकर्णी, देशी अधिकारी आणि सावकार यांच्यामध्ये निर्माण केलेली होती. आणि असं त्याचं बंडाचं स्वरूप आईच्या छळामुळं जो अपमानित झाला आणि केवळ आत्मसन्मानासाठी जे बंडाचं सुरुवात त्यानं केली, ते बंड पुढं वाढत हे शेतकऱ्यांना त्याला एक सामाजिक आशय असा आला. आणि मग काय झालं की सगळ्या लोकांना असं वाटायचं अरे हे आपलं काम आहे. म्हणजे जे कोणी प्रत्यक्ष बंडामध्ये सहभागी जरी नसले तरी हा आपला माणूस आहे आणि आपल्यासाठी काम करतो आहे असं प्रत्येकाला वाटायला लागलं. आणि त्याला त्यामुळं फार मोठा प्रतिसाद त्याला मिळत गेला असं आपल्याला चित्र दिसतं इकडून पुढे. मग इंग्रजांना किंवा त्यावेळेसच्या मुंबई सरकारला वगैरे कसं कळलं राघोजींविषयी आणि त्यांनी मग काय पावलं काही उचलली असतीलच ना बंड त्यांचं? हां, बंड शमवण्यासाठी मग सुरुवात तर केलीच, कारण सगळीकडून विशेषतः सरकारधार्जिनी जी श्रीमंत मंडळी होती त्यांच्याकडून तक्रारी यायला लागल्या. पण दरम्यानच्या काळात आणखी एक अशी गोष्ट झाली मधल्या काळात, ते सांगतोच आहे मी, पण त्याच्या अगोदर एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा, की सातारचे राजे छत्रपती प्रतापसिंह होते आणि त्यांना पदच्युत केलेलं होतं आणि पुन्हा ठिकठिकाणी उठाव करायचे आणि त्यांना गादीवर बसवायचं असं एक वातावरण तयार केलेलं होतं. आणि त्या दृष्टीनं छत्रपतींचे एक विश्वासू आत्मा वाणी म्हणून सरदार होते आणि शिंदे सरकार जे होतं म्हणजे ग्वाल्हेरचं, त्यांचे अंतोबा लाटेकर म्हणून एक सरदार होते. हे दोघंजण मिळून म्हणजे तोपर्यंत याची कीर्ती राघोजींची ही थेट साताऱ्यापर्यंत गेलेली होती, तिकडं ग्वाल्हेरपर्यंत गेली. आणि मग हे 2 सरदार
अकोले तालुक्यातलं पाडोशी नावाचं गाव आहे छोटंसं. आता तिथं एक लघु पाटबंधारा झालेला आहे. खंडू साबळे त्याचा सहकारी होता तिथला. बरं. तर तिथं हे दोघंजणं राघोजी भांगरेंना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटायला म्हणजे चर्चा करायला, वाटाघाटी करायला ते गेलेले होते. आणि त्यांची चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग त्यांच्यामध्ये अजून आत्मविश्वास आला की आपल्याला आता ग्वाल्हेरचे शिंदे सरकारांची कुमक येणार आहे, छत्रपती प्रतापसिंहांची सुद्धा कुमक येणार आहे. आणि त्यामुळं लोकांमध्ये एक खूप असं चांगलं उत्तम वातावरण त्यावेळेला तयार झालेलं होतं. त्याच्याबद्दलची एक थोडीशी मी याच्यामध्ये त्यांचे सहकारी आणि कुठं कुठं त्यांनी बंड केले आणि या अंतोबा लाटेकर वगैरे यांच्याबाबत काय झालेलं आहे. तर त्यांना असं म्हटलं आहे की कोळी बंडखोरांनी घाटावर ब्रिटिशांची नाकेबंदी करावी, म्हणजे त्या फतव्यामध्ये शिंदेंच्या त्यांना पकडावे, कोणाला, ब्रिटिश अधिकाऱ्यांना. आणि या मोहिमेसाठी लागणारा पैसेवाल्यांना लुटून उभा करावा. म्हणजे एक प्रकारे तुम्ही जे करताय त्याला आमचा पाठिंबा आहे शिंदे सरकारचा, हेच त्याच्यातून सिद्ध झालेलं होतं. आणि खरं म्हणजे राघोजी भांगरे हे दंतकथेचे विषय बनले. म्हणजे तो कुठेही गुप्त होतो, कुठेही येतो, वाऱ्याच्या वेगानं जातो आणि कड्यावरून तो घारीसारखा खाली उतरू शकतो. कारण खाली घाटावर दरोडा टाकला की तो लुटून तो इतक्या शिताफीनं त्याचे लोक इतके चपळ होते की ते तासाभरामध्ये घाटावर यायचे. आणि ते घाटगर नावाचं ठिकाण आहे किंवा धारेराव नावाचं एक ठिकाण आहे. धारेराव हे आदिवासींचं दैवत आहे. तर त्या जंगलामध्ये तो राहत असायचा, म्हणजे तिथं येऊन तो लपून राहायचा आणि कोणाला सापडणं सहज शक्य नव्हतं. कुठे ही ठिकाण? अकोले तालुक्यात पश्चिमेला जिथं मुळा नदीचा उगम आहे त्या ठिकाणी हे धारेराव आहे. तर त्याची आई जी रमाई, म्हणजे लोकगीतांमध्ये सुद्धा त्याच्या पराक्रमाच्या कथा, त्याच्या सहकाऱ्यांच्या पराक्रमाच्या कथा या कशा गायल्या गेल्या. आणि लोकगीतं किंवा लोककथा ह्या त्याच्याच होतात की जे रॉबिन हुड असतात. तर त्याचे फक्त एक मी इथं वाचून दाखवतो तुम्हाला. सगळ्या काही वाचून दाखवत नाही, थोडंसं त्यातलं एक झलक. रमाबाई म्हणे नाजूक फुलं करवंदीचं, हर हर महादेव शब्द हे परवलीचं. तो महादेवाचा भक्त होता. महादेव कुळी हे महादेवाचे भक्तच आहे. रमाबाई म्हणे लाल फुलला पांगारा, राघूचा उजवा हात होता बापू भांगरा. रमाबाई हा बापू भांगरा जो होता, बापू भांगरे हा त्याचा चुलत भाऊ, त्याचा उजवा हात. पण त्यानं कोकणामध्ये बंड करायचं. हा बापू भांगरे जो होता त्याचा भाऊ, त्याचं नाव होतं रामजी. हा याचे वडील रामजी वेगळे आणि बापू भांगरेच्या चुलत भावाचे जे रामजी नाव तो वेगळा. तर त्याला हे मुकणे जे होते राजे जव्हारचे, त्याची बहीण दिलेली होती. त्यामुळं हा बापू भांगरा तिकडं दरोडे टाकायचा आणि जव्हार संस्थांमध्ये तिथं सुरक्षित असायचं, कारण ते नातेवाईक होते. तर तो बापू भांगरा. रमाबाई म्हणे राघूला साथीदार, देवजी तयाचा सहाय्यक सल्लागार. देवजी आव्हाड महार जातीतला होता, पण त्याचा मार्गदर्शक होता. रमाबाई म्हणे फुलले की सुगंधी केवडा, राघूला साथीदार होता जनकोजी धोंगडा. रमाबाई म्हणे नाजूक फुलं शेवग्याचं, राघूला साथीदार होतं बाळ ते घिग्याचं. घिगे आडनाव आहे. रमाबाई म्हणे हाल सोसले खडतर, राघूला साथीदार भवान्या पेढेकर. रमाबाई म्हणे फुलली काटे सावरी, राघूला साथीदार होता महादू भवारी. रमाबाई म्हणे माझं चित्त तया ठाया, अंगरक्षक राघूला होता ठाकराचा राया. ठाकर समाजातले लोक मोठ्या प्रमाणात त्याला मदत करत होते. रमाबाई म्हणे नाजूक फुलं आवळ्याचं, राघूला साथीदार होतं बाळ साबळ्याचं. रमाबाई म्हणे संसाराची केली होळी, राघूला साथीदार हा धोंड्या बेंडकोळी. रमाबाई म्हणे खेळात राघूदंग, राघूला साथीदार डगळ्याचा पांडुरंग. रमाबाई म्हणे दिस होतं भादव्याचं, येऊन भिडलं राघूला बाळ ते जाधवांचं. रमाबाई म्हणे नाजूक फुलं ते जांभळाचं, राघूला साथीदार होतं बाळ बांबळ्यांचं. असं सगळ्या साथीदारांची नावं याच्यामध्ये आलेली. आणि मला ते एक दोन हे फार महत्त्वाचे वाटतात.
रमाबाई म्हणे वनी दाटला टोकर, राघुला साथीदार, भिल्ल रामोशी ठाकर. म्हणजे सगळे आदिवासी जे होते त्या सगळ्या आदिवासींचा, हा केवळ महादेव कुळे नाही तर सगळ्या आदिवासींचा पाठिंबा या राघोजीच्या बंडाला होता. ह्या लोकगीतांमधून आपल्या हे लक्षात येतं. आणि अशा रीतीनं साथीदार कोण कोण होते? आता हा देवजी आव्हाड जो होता तो त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शक होता. नुसता साथी तो त्या देवगावचाच होता. परंतु ज्यावेळेला नाकेबंदी केली सगळी या टोळ्यांची, म्हणजे एकेकाला पकडायला सुरुवात केली, मग ते पकडले. त्याच्यानंतर मग देवगावच्या जवळच कुठलं तरी गाव आहे, तिथे हे सगळे झोपलेले होते. आणि मग तो मॉन्किटास तिथं गेला, तिथं गोळीबार केला, 150 बंडखोर पकडले. आणि त्याच्यामध्ये हा देवजी आव्हाड किंवा देवजी महारे पकडला गेला. आणि त्यानंतर थोडासा तो हतबल झाला, कारण आपलं प्रमुख मार्गदर्शक केलेलं आहे. आणि आता या लोकांचं त्या काळातले हे सगळे डोंगरदऱ्यातले लोक आहे, त्यांनी काही त्यावेळेला विज्ञान वगैरे काही शिकलेलं नाहीत. नाहीतरी आजही विज्ञान शिकलेले लोक वैज्ञानिकदृष्ट्या प्रगल्भ असतातच असं काही चित्र आपल्याला दिसत नाही. तर त्यांचा या विश्वास होता या सगळ्या अंधश्रद्धेवर वगैरे. तर त्यानं ताईत दिलेला होता. या देवजी आव्हाडानं त्याला एक ताईत दिला. जोपर्यंत ताईत आहे त्याच्या पिशवीमध्ये तोपर्यंत त्याला कसल्याही प्रकारची भीती नाही, अशी एक धारणा लोकांची होती आणि त्याची स्वतःची होती. पण तो मार्गदर्शकच गेला, त्यामुळं काहीसं मनस्वास्थ्य त्याचं खराब झालं. त्याच्यानंतर खंडू साबळे आणि भाऊ धनगर या दोघा त्याच्या अत्यंत विश्वासू सहकार्यांनी त्याला बागलाणात नेलं आणि तिथं गोठ्यामध्ये ठेवलं सुरक्षित असं, कारण तिकडं काही पोलीस येणार नाही. परंतु तो मॉरस नावाचा जो एक अधिकारी होता त्याला त्याची कुणकुण लागली आणि खबऱ्यामार्फत तो तिथपर्यंत गेला. त्या खबऱ्याला माहीत होतं हा कुठे लपलेला आहे, काय आहे, कोण. तर त्याला तिथं नेलं त्यांनी. परंतु याला आपण पकडून दिलं, म्हणजे राघोजींना जर आपण पकडून दिलं तर हा एक प्रकारचा हे आपल्या हातून पाप होईल. आणि असं पाप करणं म्हणजे ते आपल्याला कायम डाचत राहील. तर त्याला सांगण्याऐवजी त्यानं त्या कड्यावरून खाली उडी मारली त्या खबऱ्यानं. म्हणजे तुम्ही पहा की सामान्य माणसं होती, पण राघोजीबद्दल एक दैवतीकरण त्याचं एक प्रकारे झालेलं होतं. त्याच्यामुळं नाही आपण वाईट गोष्ट करायची नाही हे त्यांनी केलं आणि त्यांनी उडी टाकली. पण तरी देखील मॉरिस तिथपर्यंत गेल्यानंतर आणि तिथं गोळीबारात मग तो त्याचा खंडू साबळे आणि तो भाऊ धनगर हे दोघेही ठार झाले. हा निसटला तिथून. आणि तिथून निसटल्यानंतर मात्र एक प्रकारे आपले सगळे सहकारी आता एक एक करून तुरुंगात गेले, काही मारले गेले, टोळी विस्कळीत सगळी झालेली आहे, आपण एकटेच उरलो आहे आता. त्यामुळं हतबल झाला तो. आणि त्या हतबल अवस्थेमध्ये आणि इकडं तर इंग्रजांनी आता याला पकडायचंच, कुठल्याही प्रकारे हे बंड मोडूनच काढायचं असं त्यांनी ठरवलेलंच होतं. आणि त्या पद्धतीनं व्यूहरचना त्यांनी आता करायला सुरुवात केली. मग त्यांनी केलं काय, तर पहिले जे खबरे आहेत, म्हणजे आता या खबऱ्यांनासुद्धा राघोजीची दहशत होती अगोदर, की जे खबरे आहेत. कुंभेफळचा एक पाटील होता, त्यांनी काहीतरी सरकारामध्ये बातमी दिली की हा राघोजी असा करतो तसा करतो आणि तो अमक्या ठिकाणी आहे. त्याला ती बातमी कळल्यानंतर तो एक दिवस रात्री तिथं कुंभेफळला आला. अकोले तालुक्यातच आहे कुंभेफळ. आणि त्या पाटलाला खतम करून टाकलं. मग ज्या वेळेला खबऱ्यांना या पद्धतीनं मारलं गेलं किंवा त्यांचे पाय तोडले तर खबरेसुद्धा बातमी द्यायचे कमी झाले. त्यांच्यावर राघोजीची दहशत होती. परंतु मग या मॉरिसनं काय केलं, त्या खबऱ्यांना आधी पैसे देऊ केले. पैशानं जे कोणी बधत नाही त्यांना दम दिला की तुमच्यावर कारवाई करू. आणि मग कारवाईच्या किंवा दंडात्मक कारवाई किंवा तुरुंगात जाणं यापेक्षा आपण माहिती देणं अधिक सोयीचं. म्हणजे आपली जशी आज स्थावर मालमत्ता जर टिकवायची असेल तर सत्तेत जाणं सोयीचं तुरुंगात जाण्यापेक्षा, ही जी मानसिकता आपल्याला आजही दिसते त्या प्रवाहाबरोबर राहायचं. तुमचे त्र्यंबकजी डेंगळे जे आहेत त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं. खरं म्हणजे त्यांच्या कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली. त्यांची मालमत्ता स्थावर वगैरे सगळी त्यांची पत्र आहे त्यांच्या मुलाची त्यांनी केलेली. म्हणजे काय प्रकार. आणि ज्यांनी काहीच इंग्रजांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचं बंड केलं नाही त्यांची स्थावर मालमत्ता वाडे बिडे सगळे व्यवस्थित राहिले. हे चित्र आपण इतिहासात पाहतो. बघतो. तसं इंग्रजांनी
या खबऱ्यांना विश्वासात घेऊन पुन्हा त्याची माहिती देण्याबद्दल एक प्रवृत्त केलं. मग त्यांचे बंडखोर कुठं कुठं आहेत ते शोधले गेले, त्यांची नावं शोधली गेली, एक एक करून त्यांना अटक करण्यात आली. जी बंडखोर मंडळी होते त्यांच्या घरातल्या कुटुंबांना अटकेत टाकलं, मग त्यांना पुन्हा त्यांची वाताहत करून टाकली. असं एक एक करून त्यांनी हे जे कोणी बंडखोर होते ह्या बंडखोरांची एक एक संख्या कमी करत गेली, पाठिंबा त्यांचा कमी कमी होत गेला. त्याच्यानंतर त्यांनी 2 याच्या बटालियन आणल्या ब्रिटिश आर्मीच्या. त्याच्यामध्ये खानदेशचे भिल्लांची एक हे होती कमिटी नाही काय म्हणायचं त्याला, एक टोळी होती. तर ती अत्यंत चपळ होती आणि असे बंडखोर पकडायला म्हणजे ते काट्यानं काटा आपण काढतो म्हणतो तसं, की भिल्लांनाही माहिती आहे यांच्या जागा कुठं काय वगैरे, आणि कुठेही कडेकापारीत ते जाऊ शकत असायचे कारण ते आदिवासीच होते. तर त्या लोकांना आणून एक एक करून या बंडखोरांची संख्या कमी केली, त्यांचा फास त्यांनी आवळत आणला. त्याचप्रमाणे ते पाणवठे वगैरे जे होते, जसं त्या मॉन्किटॉशनी केलं त्याच पद्धतीनं यांनी ते पाणवठ्याच्या तिथं ज्या जागा होत्या त्या ठिकाणी पोलीस पहारे बसवले. घाटावरच्या ज्या खाली जाण्याच्या जागा होत्या किंवा वर येण्याच्या वाटा होत्या तिथं पोलीस पहारे बसवले. अशी सगळी नाकेबंदी त्याची केली. आणि शेवटी गेल नावाचा एक अधिकारी त्याच्या मागावर त्यांना पकडण्यासाठी ठेवला. परंतु मग यानं दाढी वाढवली, केस वाढवले राघोजींनी. अवतार सगळा बदलला आता, कारण एकटाच राहिलेला होता. आणि मग तो माळव्यात गेला, तिथं काही दिवस राहिला एकटाच. नंतर भोपाळला गेला, तिथं काही त्या मंदिरांमध्ये राहिला. विमनस्क स्थितीमध्ये पुन्हा कोकणामध्ये आला, जव्हारला मोखाड्याला काही दिवस राहिला. नंतर त्याला असं वाटायला लागलं की आता आपण एकदा घरी जाऊ, कारण शेवटी तोही माणूसच होता. त्याची आई, त्याची बायको, त्यांचं काय कसं चाललं आहे याची थोडीशी खबरबात घ्यावी म्हणून पुन्हा देवगावला आला. पण देवगावला गावात न येता एक 2-4 किलोमीटर बाजूला तो थांबला. तिथून सुगावा घेतला त्यानं, काय परिस्थिती आहे. आणि त्याला असं कळालं की आपल्या घरी तर पोलीस पहारा आहे आणि आपण जाऊ शकत नाही घरी. त्यामुळं त्यानं विचार बदलला आणि पुन्हा कोकणामध्ये आला. पण कोकणामध्ये येण्याच्या अगोदर त्याला पुन्हा असं वाटायला लागलं की पुन्हा आपण नवी टोळी उभारू, आणि म्हणून काही तरुणांना त्यानं एकत्रसुद्धा केलं पुन्हा. परंतु ब्रिटिशांनी आता इतका फास आवळत आणलेला होता की तो काय काय करतो, कुठं कुठं जातो याची खडानखडा माहिती त्यांना मिळत होती. त्यामुळं ते तरुणही पकडले गेले. नवी टोळी करणं जवळजवळ आता अशक्य झालं. मग तो पुढं खाली कोकणात उतरला. त्या आंबिवली का काहीतरी गाव आहे, तिथल्या पाटलाला त्यानं सांगितलं. तो तसा विठ्ठल भक्त होता, म्हणजे महादेवाचा जसा तो भक्त होता तसा पंढरीच्या पांडुरंगावर सुद्धा त्याची भक्ती होती. तो मधून अधून तिथं जात असायचा. तर दिंडी काढ, त्यांनी सांगितलं दिंडी काढ एक पंढरपूरला. आणि मग पंढरपूरला त्यानं दिंडी काढली. पण त्यांनी सांगितलं की बा ही जी तायताची पिशवी आहे ना तुमची, ही तुमची ओळख आहे राघोजीची. तुमच्याजवळ तलवार आहे, आणि तलवार आणि ती पिशवी आणि तो ताईत आणि हे घेऊन तर काय त्या दिंडीत जाता येणार नाही, ते संशय येईल. ते आव्हाडांनी दिलेली ते ते आव्हाडांनी जे ताईत दिलेला होता, मग ती पिशवी ती त्यांनी तिथं काढून ठेवली, तलवार काढून ठेवली, केस बिस कमी केले, आणि एक वारकरी आपला साधा असा म्हणून त्या दिंडीमध्ये तो सामील झाला. आणि ती दिंडी अशी पायी मजल दर मजल करत, कदाचित त्याचं विचारचक्रही काही चालू असेल, पण ते आता निसर्गालाच माहिती काय असेल. तिथं तो गेला. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेलला कळालं की दिंडी गेलेली आणि त्या दिंडीत आहे हा बरोबर. मग गेल घोड्यावर मागून अत्यंत चपळाईनं त्यानं पंढरपूर गाठलं. बरोबर खबरे काही घेतले जे राघोजीला ओळखणारे होते, मग ते बरोबर घेतले. एक भालाईत बरोबर घेतला. जर तो पळून जायला लागला तर भाला फेकून मारता येईल, तो भालाईत बरोबर होता. आणि तुम्ही पाहिलं असेल की चंद्रभागेच्या वाळवंटातून
पायऱ्या यायला इकडं विठ्ठलाच्या मंदिराकडे महाद्वार. हां, तिथं तो उंचावर असा उभा राहिला, पण तो साध्या वेशात होता, म्हणजे कोणाला काही समजणार नाही या पद्धतीनं त्यानं वेशभूषा गेलनं केलेली होती. बाकीचे त्याचे इतर साथीदारही तिथं होते आणि त्या भालाईतानं बरोबर ओळखलं, तरी दाढी बिडी वगैरे काढलेली होती तरी देखील हे सांगितलं की तो राघोजी भांगरे. आणि मग पहिल्यांदा त्या भालाईतानं त्याला मिठी मारली, नंतर यानं पकडून गेलनं पकडलं, त्याच्याबरोबरचे इतर जे होते त्या टोळीने त्याला जेरबंद केलं. राघोजी भांगरेने कुठलाही प्रतिकार केला नाही, किंबहुना त्याला कळून चुकलं असेल की आता प्रतिकार करण्यात काही अर्थ नाही आहे. आपला ताईत गेलेला आहे, देवजी तर आपला मार्गदर्शक गेला, त्यानं दिलेला ताईतही नाही आहे आपल्याकडं. त्यामुळं आता आपण सामान्य, आपण काय आता पूर्वीसारखे राघोजी तो राघोजी नाही आहे, तर हा साधासुद्धा राघोजी, एक साधा माणूस, विठ्ठलावर विश्वास असणारा, पांडुरंगावर भक्ती असणारा. त्यानं त्याला विचारलं गेलं ना, तो राघोजीच आहे का, त्यानं होकार दिला. आणि मग ती शेवटी त्याची ती सगळी वरात ही ठाण्याला आणली. किती सालची गोष्ट आहे ही 1848, 2 जानेवारी 1848ला त्याला पंढरपूरच्या वाळवंटामध्ये पकडलं. आज जर तुम्ही पंढरपूरला गेलात, ते पुंडलिकाचं मंदिर जे आहे तिथं कुणीतरी लिहिलेलं आहे की या ठिकाणी राघोजी भांगरेला अटक केली किंवा पकडलं, इथं असं लिहिलेलं सुद्धा आहे. खरं म्हणजे तिथं छोटंसं स्मारक का होईना पण होणं गरजेचं आहे तिथं पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये. तर तिथं गेलं, त्याला कुणी वकील मिळेना. त्यानं एका हुशार पारशी वकिलाला विनंती केली की मुंबई माझी वकिली आहे, पण त्यानं नकार दिला. एकतर्फीच खटला चालला. त्याच्यामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे ते 3 पोलीस जे होते ते यांनी पुढं आणले साक्षीदार म्हणून, प्रमुख साक्षीदार, आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. फाशीची शिक्षा झाल्यानंतर राज्यपालाकडं त्यानं अपील केलं, त्यानं अर्ज केला गव्हर्नर की मला फाशीची शिक्षा झाली, हा माझ्यावर अन्याय आहे, एकतर्फी निकाल दिलेला आहे, माझी बाजू ऐकून घेण्यात आलेली नाही, माझे जे वैरी आहेत त्यांची साक्ष तुम्ही ग्राह्य मानलेली आहे, तर मला संधी द्यावी. पण राज्यपालानं तोही अर्ज त्याचा फेटाळला. अर्थात ते सगळी साखळीचं असल्यामुळं त्याच्या बाजूचं कोणी राहिलेलंच नव्हतं. आणि शेवटी 2 मे 1848 या दिवशी ठाण्याच्या तुरुंगामध्ये त्याला फासावर लटकवण्यात आलं. फासावर जाण्याच्या अगोदर तो त्या अधिकाऱ्याला म्हणाला की मला फासावर देऊ नका, मला वीरासारखं मरण द्या, एक तर माझा तलवारीनं शिरच्छेद करा, नाहीतर माझ्यावर गोळी चालवा, पण वीरासारखं मरण द्या. पण अर्थातच त्या अधिकाऱ्याचंही त्या हातात नसल्यामुळं त्यांनी अंमलबजावणी केली फाशीची. जाऊन आलो मी तिथं, ज्या ठिकाणी ते फाशी गेट आहे प्रत्येक म्हणजे तो किल्लाच होता पूर्वी ठाण्याच्या खाडीजवळचा, पण त्याचं रूपांतर नंतर ब्रिटिशांनी तुरुंगात केलेलं होतं. आजही तो तुरुंगच आहे. तर त्या ठिकाणी त्याला म्हणजे जवळजवळ 1843पासून तर 1848पर्यंत 5-6 वर्ष राघोजी भांगरेनं इंग्रज, सावकार आणि जे या आदिवासींचं शोषण करणारे होते त्यांच्यावर एक प्रकारची दहशत बसवलेली होती. आणि या लोकांच्या गळ्यातला तो ताईत बनलेला होता, किंवा त्या शेतकऱ्यांचा तो खऱ्या अर्थानं प्रवक्ता होता की जे शेतकऱ्यांची ज्या भावना आहेत, जे प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या समस्या आहेत, ते ज्याला कळालेलं होतं त्यापैकी राघोजी भांगरे एक होता. आणि तो नुसता बोल एवढा नव्हता, तर प्रत्यक्ष कृतीत त्यानं त्या लोकांना दिलासा दिलेला होता. त्यामुळं आजही आपल्याला असं लक्षात येतं की आदिवासींच्या कुठंतरी कोपऱ्यामध्ये राघोजी भांगरे हा एक त्यांच्या आत्म्यासारखा जाऊन बसलेला आहे. त्यांच्या कुटुंबाचं काय झालं नंतर? कुटुंबाची पूर्ण वाताहत झाली. म्हणजे त्याची बायको होती असं म्हटलं जातं, त्याचा कुठंही उल्लेख नाही आहे, पण लोककथांमधून वगैरे ते सांगितलेलं आहे की त्याची पत्नी जी आहे ती तिथून म्हणजे घरी छापेमारी सुरू झाल्यानंतर त्र्यंबकेश्वरला ती गेली. तिथं काय त्या देवळामध्ये फरशी पुसायचं वगैरे ते काम ती करायला लागली.
त्याच्या मुलाचं पुढं काय झालं तेही इतिहासाला माहीत नाही. आम्ही देवगावला जाऊन आलो, म्हणजे ज्या वेळेला त्यांचं गाव देवगाव. हां, देवगाव, अकोले तालुक्यातलं देवगाव. म्हणजे मी 2013मध्ये 2011ला आम्ही उज्ज्वल उद्यासाठी हे त्रैमासिक सुरू केलं. आणि पहिल्यांदा ज्या ज्या लोकांनी राघोजी भांगरेंवर लिहिलेलं होतं त्याच्यामध्ये नाथ पाठक नावाचे नगरचे एक इतिहास अभ्यासक होते जुन्या पिढीतले, त्यांनी प्रथम त्यांच्याबद्दल लिहिलेलं होतं. वरुणराज भिडे जे पत्रकार होते आणि ज्यांनी डेव्हिड हार्डिमनचा प्रबंध वाचलेला होता, त्यांनी राघोजीबद्दल पहिल्यांदा मराठीमध्ये एक दीर्घ लेख सत्याग्रहीमध्ये, कुमार सप्तेर्षींचं संपादन आहे त्याला, त्याच्यामध्ये 1996मध्ये तो लिहिलेला होता. तर ज्यांनी लिहिले, आणि डॉक्टर आपले आदिवासींच्या संबंधानं ज्यांनी मोठं संशोधन केलेलं आहे, गोविंद गारे, तर त्यांनी बऱ्यापैकी त्याच्यामध्ये माहिती मिळून ते लिहिलेलं होतं. तो मोठाच माणूस होता गोविंद गारे. तर त्यांचे लेख एकत्र करून निदान लोकांपर्यंत राघोजी भांगरे काय होते या अधिकृत माहिती आपण या मासिकाच्या द्वारे, क्रांती सेनानी राघोजी भांगरे, तर ते केलं. आणि मला ज्यावेळेला राघोजी भांगरेंचा, अशोक भांगरे म्हणून एक आमच्या अकोले तालुक्यामधले कार्यकर्ते होते, नेते होते, तर त्यांनी देवगावला एक स्मारक तयार केलं, स्मारक आहे या राघोजी भांगरेंचं. आणि त्यांनी ते डेव्हिड हार्डिमनचं पुस्तक मला दिलं आणि तो प्रबंध दिला. आणि तो इंग्रजीमध्ये असलेल्यानंतर त्याचं थोडंसं मराठीमध्ये आशय जो आहे, म्हणजे मला वाटतं की मराठी अभ्यासकांपेक्षा, इतिहास अभ्यासकांपेक्षा इंग्रजी अभ्यासकांनी जास्त राघोजीबद्दल माहिती मिळवलेली आहे. आणि दुर्दैवानं ही माहिती जी आहे ती त्यांनी असं म्हटलं की मुंबईचं जे काही पुराभिलेखागार आहे त्याच्यात ही माहिती नाही आहे. तर ब्रिटिश लायब्ररीमध्ये त्याच्या संबंधीच्या नोंदी जास्त आहे, लंडनला. हां. आणि हा तो जो आहे जर्नल ऑफ पीझंट स्टडीज, हे जे हा जो प्रबंध आहे त्यांचा डेव्हिड हार्डिमनचा, हां, त्याच्यामध्ये त्यांनी कम्युनिटी पॅट्रिऑटची ऑनर राघू भांगरेज रिव्होल्ट म्हणून अस्सल कागदपत्र त्या काळची ब्रिटिश काळातली, आणि आंबेगाव तालुक्यामध्ये जे काही जुनी माणसं होती त्यांच्या काही मुलाखती घेऊन आणि जी काही लोकगीतं होती ती जमा करून त्यांनी तो हा प्रबंध लिहिलेला आहे. डेव्हिड हार्डिमन पहिले लिहिणारे तसे, पहिले म्हणजे आता खरं म्हणजे साली कधी त्यांनी ते 1995मध्ये त्यांनी हे लिहिलेलं आहे. आणि ते पाकिस्तान, ते त्यांचा जन्म पाकिस्तानातला आहे, पण भारतीय इतिहास आणि इथलं समाज जीवन याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. आणि त्यामुळं द जर्नल ऑफ पीझंट स्टडीज म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी त्यांनी जो काय अभ्यास केला त्या सिरियलमधला हा ग्रंथ आहे. आणि या प्रबंधामधून त्यानं काय होता राघोजी भांगरे नेमका, कसा होता, आणि लोकमत त्याचं कसं होतं, आणि त्याचा जो काही हे बंड होतं हे कसं कसं बदलत गेलं, त्याला अधिक सामाजिक असं स्वरूप कसं आलं, हे मांडण्याचा प्रयत्न, म्हणजे सामाजिकदृष्ट्या त्या चष्म्यातून त्यानं ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला वाटतं तो एक दिशादर्शक अशा प्रकारचा प्रबंध आहे. जे राघोजी भांगरेबद्दल मधल्या काळामध्ये आपले जे अभ्यासक आहेत, तुम्ही मागाशी उल्लेख केला की प्रादेशिक व्यक्ती ज्या आहेत, प्रादेशिक बंडखोर असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेले माणसं असतील, हे तसे दुर्लक्षित राहिले, दुर्लक्षितच. आणि शहरी अभ्यासकांनी मोठ्या मोठ्या व्यक्तींसंबंधी किंवा बंडासंबंधी त्यांनी लिहिलं, त्याचा अभ्यासही केला. परंतु आता या निमित्तानं गेल्या काही वर्षापासून की आता अजून एक तुम्हाला सांगायची गोष्ट अशी की याचं बंड उमाजी नाईकांचं थोडंसं म्हणजे रामजी भांगरे आणि उमाजी नाईक साधारण समकालीन आहेत. उमाजी नाईकांनी बंड केलं आणि त्यांनी ब्रिटिशांनी त्यांच्यावर 10,000चं बक्षीस ठेवलं पकडून देणाराला. त्याच्यानंतर राघोजी भांगरे, राघोजी भांगरेवर 4,000चं बक्षीस आहे. आणि वासुदेव बळवंत फडके त्याही नंतरचे आहेत, राघोजी भांगरे नंतरचे, आणि त्यांच्यावर 3,000चं बक्षीस आहे.
म्हणजे या बक्षिसावरून सुद्धा आपल्याला कल्पना येते की कोणाचा स्तर कसा आहे किंवा कोण जास्त ब्रिटिशांच्या दृष्टीनं किंवा सत्तेच्या दृष्टीनं जास्त धोकेदायक कोण होतं. उमाजी नाईक तर त्यांचा प्रचंड मोठा असा तो बंडखोरीचा व्याप होता, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. परंतु त्या खालोखाल राघोजी भांगरेनं या परिसरामध्ये डोंगराळ भागामध्ये जी काही चुकीच्या वागणाऱ्या लोकांबद्दल दहशत तयार केलेली होती ती मला वाटतं अत्यंत महत्त्वाची होती. आणि त्यामुळं नुसतं आदिवासींनीच नाही तर सगळ्या बहुजन समाजानं, विशेषतः शेती करणाऱ्या समाजानं राघोजी भांगरे कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोण काय वगैरे याचा विचार न करता त्यानं ज्या पद्धतीनं जे काम केलं ते महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थानं ते प्रेरणास्थानी आहे. त्यांना ठाण्याच्या तुरुंगामध्ये ब्रिटिशांनी फाशी दिलं. त्याच्यानंतर मग त्यांचं काही समाधी वगैरे कुठं आहे की कसं? आता अधिकृतरित्या त्याच्याबद्दल इतिहास काही बोलत नाही किंवा कुठं काय माहिती असेल तर माझ्यापर्यंत निदान आपल्यापर्यंत ते आलेलं नाही. पण की असं एक वदंत आहे, असं एक सांगितलं जातं की शहापूर तालुक्यामध्ये उंभरई नावाचं एक गाव आहे, ठाणे जिल्हा ना, ठाणे जिल्ह्यात. आणि इथले जे ग्रामस्थ होते, जे चाहते होते राघोजीचे, त्यांना कदाचित कळालं असेल की राघोजी ठाण्याला आणलेलं आहे, त्याला फाशी दिलेली आहे. हे सगळं अर्थात गुप्तपणे झालेलं होतं. परंतु कदाचित काही लोकांना कळालं असेल तर असं सांगितलं जातं का त्याला फाशी दिल्यानंतर या लोकांनी विनंती केली तुरुंगाधिकाऱ्यांना की किमान त्याचं प्रेत तरी आमच्या ताब्यात द्या. आणि मग त्यांनी ते बैलगाडीतून उंभरई नावाच्या गावामध्ये नेलं आणि तिथं त्याचं दहन केलं. आज तिथं त्यांच्या नावानं एक समाधी दाखवली जाते. बरं. आणि मला विशेषतः संजय कांबळे या पत्रकारानं त्याच्याबद्दल वृत्तपत्रामध्ये काही बातम्या दिल्या. आणि त्यावेळेला तिथं आमच्या राजूरचे एक भवारी म्हणून BDO होते त्या भागामध्ये आणि त्यांनी त्याला प्रेरणा दिली आणि तिथं आता राघोजी भांगरे यांची समाधी म्हणून एक बोर्ड वगैरे लावलेलं आहे. तर त्या उंभरईला समाधी आहे असं सांगितलं जातं. इतर ठिकाणी कुणी अजून दावा केलेला नाही का नाही इथं त्याला दहन केलं किंवा इथं समाधी आहे. त्यामुळं आपण असं म्हणूया की उंभरई याच ठिकाणी, देवगाव हे त्याचं जन्मगाव अकोले तालुक्यामध्ये आणि शहापूर तालुक्यामध्ये उंभरई या ठिकाणी त्यानं अखेरचं म्हणजे त्याचा देह तिथं निसर्गामध्ये विलीन झाला असं सांगता येईल आपल्याला. त्यांचे वंशज वगैरे काही नाही. एक शेवंताबाई म्हणून आम्ही त्यांना भेटलो, ते सांगितलं गावात का त्यांच्या जवळचे, बहुतेक त्यांच्या जवळचे त्या कुटुंबातल्या कुणीतरी असतील ते. परंतु आज असं कुठं सातबाऱ्यावर किंवा इतर कुठं किंवा त्यांची वंशावळ वगैरे अशी अजून तरी काही आम्हाला मिळालेली नाही. देवगावला आम्ही तो तपास केला, कदाचित इतर ठिकाणी कुठं असेल तर आपल्याला माहीत नाही. अजून एक की बाडगीची माची म्हणून एक ठिकाण आहे साधारणतः अकोले तालुक्याच्या आणि या शहापूर तालुक्याच्या सीमारेषेवर. तिथून त्याचा बराचसा कारभार चालायचा. म्हणजे अत्यंत दुर्गम, म्हणजे डोंगरावर आहे आणि माची म्हणजे डोंगराचा एक पुढं आलेला भाग. आणि तिथं गडद म्हणजे एक नैसर्गिक गुहा. तिथं अशा नैसर्गिक गुहा अकोले तालुक्यामध्ये भरपूर आहेत. फोपसंडी नावाचं गाव आहे त्या ठिकाणी, तर जवळजवळ 50 जनावरं आणि 3 कुटुंब एकत्र राहू शकतील एवढी मोठी नैसर्गिक गुहा आहे. आणि आजही आहे, आजही पावसाळ्यामध्ये ते लोक तिथं राहतात. हां, तर फोपसंडी हा त्याच्यातला त्या कार्यक्षेत्रातलाच भाग होता. विशेषतः कोंड्या नवले जो बंडखोर होता त्याचं वास्तव्याचं ठिकाण अनेक वेळेला फोपसंडी होतं. तर त्या बाडगीच्या माचीच्या त्या गुहेमधून त्याचा कारभार चालायचा. कारण कुठून कोण आलं, ब्रिटिश किंवा कुणी हेर येतं आहे का काय वगैरे ते कळायचं. तर ती बाडगीची माची ही महत्त्वाची आहे. अलीकडच्या काळामध्ये एक आपल्या या मराठी विभागाचे प्रमुख पुणे विद्यापीठातले तुकाराम रोंगटे म्हणून आहेत, ते त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. आमचे एक मित्र शांताराम गजे त्यांनी एक बाडगीची माची म्हणून त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. हां, तर असे काही त्या स्थानिक लोकांनी राघोजी भांगरे लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा स्तुत्य उपक्रम आहे. बाडगीची माचीला म्हणजे त्यांची जणू काय असं राजधानीच, ते बरेचदा वास्तव्य तिथं
आम्ही सुरुवातीच्या काळात म्हणजे जोपर्यंत ठाणे जिल्हा वगैरे इकडं त्यांचं बंड नव्हतं किंवा ठाणे जिल्ह्यात बंड झाल्यानंतर पुन्हा देशावर आल्यानंतर कुठं थांबायचं तो सुरक्षित असे तो कोकणात उतरण्याच्या त्या हो तो मधला भाग. भंडारदऱ्याच्या वगैरे हा म्हणजे बिताका किंवा बितनगड हा जो किल्ला आहे अच्छा आणि शेनीत नावाचं गाणं आहे शेनीतचं सुळका. तर शेनीत गावाजवळ ही बाडगीची माची आहे. तिथून 5-25 किलोमीटरचा परिसर असा स्पष्ट दिसतो कोण येतंय कोण जाते वगैरे. अरे वा, भारी. आणि हा महादेव कोळी समाज आज बराचसा अकोले जुन्नर किंवा आंबेगाव भागात बराचसा आहे. हो हल्ली कुठंतरी जनजागृती होतीये नाही आता मोठ्या प्रमाणात होते. त्यांची जयंती पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात साजरी करते. पण सगळेच महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्यापेक्षा त्यांचे विचार ते लोकांपर्यंत नेणं आणि त्यातलं 10-5% जर आपल्यात स्वतःत काही आलं तर ते मला वाटतं अधिक महत्त्वाचं आहे. जयंत्या पुण्यतिथ्या व्हाव्यात नाही असं नाही, परंतु तेवढ्यावर थांबू नये असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि ही लोकगीतं तुम्ही जी सांगितली ही लोकांच्या तोंडी अजूनही आहेत किंवा किती आहेत ती लोकगीतं अशी. एक भीना धोंगडे म्हणून शिक्षक होते शेनीचे आणि त्यांनी फार स्तुत्य उपक्रम केला की ही लोकगीतं त्या काळामध्ये त्यांनी एकत्रित केली. त्यांचे पोवाडे आहेत ते पोवाडे त्यांनी एकत्रित केले. कुणी अशी जुनी लोकांनीच हो लोकांनी आणि निरक्षर लोकांनी म्हणजे कार्यक्रमाच्या वेळेला लग्नाच्या वेळेला ही लोकगीतं आजही त्या खेड्यापाड्यामध्ये म्हटली जातात. अरे बापरे. आणि अजूनपर्यंत त्या लोकगीताच्या माध्यमातून राघोजी भांगरे त्या जुन्या पिढीच्या अंतःकरणामध्ये किती खोलवर रुजलेलं आहे ते आपल्याला लक्षात येतं आणि फार सुंदर आहे. मौखिक परंपरेनं ते इतके 150-200 वर्ष जतन केले अर्थी त्याचं मूल्य मोठंच आहे ना. आणि कुठल्या गावामध्ये बंड झालं कशा पद्धतीने त्या गावांची नावं त्याच्यामध्ये कोण कोण त्याचे सहकारी होते त्यांची नावं त्याच्यामध्ये लोकसाहित्य म्हणून एक वेगळा त्याला वेगळा त्याच्यात अगदी बरोबर आहे. ते अशी बरीचशी काही तुम्ही मगाशी बरंच ते हे करून दाखवलं. सगळ्या साथीदारांची पण नावं त्याच्यामध्ये आहे, नावं आहेत प्रमुख सगळ्या साथीदारांची सगळ्या बरीचशी नावं तुम्ही घेतली. बऱ्याच जणांचे त्यातल्या आडनावांचे त्या भागातले वारसदारही हा पॉडकास्ट बघत असतील त्यांनी कमेंट करा. सर खूप छान तुम्ही माहिती दिली. खरं म्हणजे त्याच्यात त्यांच्या घटनाप्रसंग राघोजी भांगरेंचे इतके आहेत की मी स्वतः ते वाचले की एखादी चांगली वेब सिरीज कादंबरी किंवा चित्रपट बनेल इतकं ते सगळं इंटरेस्टिंग आहे. तुम्ही कमी काळात आम्हाला राघोजी भांगरे खूप छान सोप्या भाषेत समजून सांगितलं. तुमचं नाही उलट तुम्ही आम्हाला एक अतिशय एकेकाळी दुर्लक्षित असलेला क्रांतिकारक म्हणजे ज्यावेळेला वासुदेव बळवंत फडके 3 वर्षाचे होते बालक त्यावेळेला हे फाशीवर गेलेले आहेत. त्यांचा वासुदेव बळवंत फडक्यांचा जन्म 1945चा आहे आणि 1948ला हे फासावर गेलेले आहेत. म्हणजे ते हे फासावर गेले राघोजी त्यावेळेला वासुदेव बळवंत फडके हे 3 वर्षाचं बालक आहेत. खरं म्हणजे या सगळ्या लोकांचा त्याग हा अवर्णनीय आहे. त्याच्याबद्दल कमी जास्त आपल्याला म्हणायचं नाही. पण तरी देखील राघोजी भांगरे हा एक अशिक्षित माणूस आदिवासी माणूस अतिशय दुर्गम भागामध्ये राहणारा माणूस आणि त्यानं जे संघटन केलं आणि विशेषतः लोकांच्यासाठी त्यानं नंतर या बंडाचं स्वरूप बदलवलं ते मला अतिशय महत्त्वाचं वाटतं. आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी इथं एक प्रकारे मला संधी दिली त्याबद्दल आपलेही मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.